तुमची मासिक पाळी अनियमित झाली आहे का? वजन अचानक वाढतंय का? आणि अशा वेळेला डॉक्टरांनी तुम्हाला PCOS आहे असं सांगितलंय का? आणि असं असेल तर तुमच्याही मनामध्ये प्रश्न आला आहे का, तुम्हाला PCOS असताना तुम्ही कन्सीव्ह करू शकता का? नक्कीच आला असेल. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी आरती परब, हेल्दी गाइन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजकाल प्रत्येक महिलांमध्ये एक समस्या दिसून येते, ती म्हणजे PCOS संदर्भात. PCOS असताना अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण कन्सीव्ह करू शकतो का? अनेक गैरसमज देखील बऱ्याच महिलांच्या मनामध्ये असतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत JJ हॉस्पिटलच्या प्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर राजश्री कटके. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री कटके, स्त्रीरोग तज्ज्ञ. आज आपण PCOS या समस्येविषयी थोडंसं बोलूया. PCOS मीन्स पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये मुली आणि स्त्रिया यांच्यामध्ये त्यांच्या ओव्हरीमध्ये छोट्या छोट्या सिस्ट ह्या अशा असतात. आणि याचं मेन कारण आहे की त्याच्यामध्ये हार्मोनलमध्ये जर इम्बॅलन्स झालेला असेल, म्हणजे FSH आणि LH जे आपले हार्मोन्स आहेत त्याच्यातलं इम्बॅलन्स, आणि स्थूलपणा, ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स आहे, तर या सगळ्या गोष्टीमुळे असं होतं की तिथे सिस्ट असल्यामुळे तिथे बऱ्याच वेळेस अशा स्त्रियांना, अशा मुलींना पाळी मध्ये अनियमितता येतो. पाळी मध्ये एक 2-2 महिने अशी लेट येते, किंवा पाळी जेव्हा आल्यानंतर त्याच्यामधून रक्ताच्या गाठी पडणं किंवा त्याच्यामध्ये रक्तस्राव होणं, अशा गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आणि बऱ्याच वेळेस हे खूप जण सोशल मीडियावर खूप जातात आणि ते पाहतात की आम्हाला काही मोठा आजार होईल का, किंवा मुलं होणार नाहीत का. तर अशा प्रकारचे जे एक संभ्रम आपल्या मुलीमध्ये आहे, तर त्याच्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे की ही समस्या जर समजा असेल तर तुम्ही स्वतः आपलं जे वजन आहे ते आपण कमी केलं पाहिजे. आपल्याकडे आज आपण बघतो टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये की प्रत्येक जण एकतर म्हणजे मोबाईलवर असतं किंवा रील्सवर असतं, आणि त्याच्यामुळे जे बैठे खेळ आहेत, व्यायाम आहेत, हे सगळं काही आता म्हणजे तसं त्या प्रमाणात खूप कमी झालेलं आहे. म्हणून हे जे शरीरामध्ये जो स्थूलपणा असतो, तो या स्थूलपणामध्ये तिचं जे शरीरामध्ये इस्ट्रोजन वाढण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त झालं की मग परत अशा समस्या किंवा हार्मोनमधलं जे संतुलन आहे ते बिघडून जातं. बऱ्याच वेळेस जर असंच मासिक पाळीमध्ये जर अनियमितता यायला लागली, किंवा ते अंडे बनवणे आणि अंडे फुटणे ही जर प्रक्रिया जर व्यवस्थितपणे नाही झाली, तर कधी कधी हे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीचं कारण असू शकतं. तर त्याच्यामुळे की तुम्हाला जेव्हा अशी समस्या जाईल तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा, त्यांची तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. ओव्हरीमध्ये असे ते सिस्ट असतात आणि त्याच्यावरून त्याचं निदान होतं. त्याच्यानंतर आपण हार्मोन्स, FSH, LH अशा प्रकारचे जे हार्मोन्स आहेत ते पण आपल्याला एक प्रकारचा अंदाज देतात. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे आपण टाळू शकतो का? हो, निश्चितच टाळू शकतो, जर आपण आपलं वजन नियंत्रित ठेवलं तर. वजन नियंत्रित ठेवणं म्हणजे काय की आपल्याला जे नेहमी आपण तळलेले पदार्थ आहेत, बर्गर्स आहे, पिझ्झा आहे, या सगळ्या गोष्टी आपण खूप खात असतो, आणि त्याच्यामुळे जितकं आपण त्याचं म्हणजे आहार घेतो त्याच प्रमाणामध्ये जर शरीरामध्ये जर व्यायाम केलं नाही किंवा एक्सरसाइज नाही केलं तर ते एक्सेस अमाऊंट जी असते की ओबेसिटी, त्या ओबेसिटीमध्ये हे जे आहे ते असंतुलन होतं. तर आपल्याला काय केलं पाहिजे? तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जे अन्न आपण खातो ते संतुलित आहार घेणं फार महत्त्वाचं आहे, आणि तळलेले वगैरे फॅटी पदार्थ हे सगळे तुम्ही अवॉइड करा. पालेभाज्या तुमच्या ह्याच्यामध्ये घ्या, फळं घ्या, म्हणजे तुम्हाला विटामिन्स, मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी होतील. आणि दुसरं महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. जर तुम्हाला जिमला जायचं असेल तर तुम्ही जिममध्ये जा, किंवा तुम्हाला झुंबा डान्स आहे, स्विमिंग आहे. त्यानंतर मग जर समजा तुम्हाला ते व्यायाम करताना समजा मिनिमम आठवड्यामध्ये जर आपण बघितलं तर 150 मिनिट तरी आपण चाललं पाहिजे, किंवा दिवसातून एकदा 40 मिनिट चालणं अतिशय महत्त्वाचं आहे. योगा करू शकता, प्राणायाम करू शकता. या सगळ्यांनी आपलं शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक हे जे आरोग्य आहे तर ते आपलं संतुलित राहतं. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो स्ट्रेस आहे, तर खरं तर स्ट्रेस हा जो प्रकार आहे तो तसा स्ट्रेस आपण तो घेतो. बऱ्याच वेळेस आपण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करत असतो, तर ते आपण ते नाही केलं पाहिजे. आपलं जे आयुष्य आहे ते आपण आपल्या आनंदाने घालवलं पाहिजे, आणि त्यासाठी आपला योग्य आहार, विहार, आपले विचार, व्यायाम ह्या सगळ्यांनी हे शक्य होणं आहे. आणि त्यानंतरही जर समजा आपले जर हार्मोन्स संतुलित नाही झाले
तर आपण निश्चितच डॉक्टरांकडे जाऊन ते संतुलित करण्यासाठी आपण त्याच्यासाठी ज्या हार्मोन्सच्या ज्या गोळ्या आहेत त्या आपण ट्रायल ह्याच्यावरती घेऊ शकतो. आणि ज्या महिला आहेत की ज्यांना हा त्रास होतो पाळी अनियमिततेचा, तर तीही आपल्या व्यायामामुळं, आपल्या आहारामुळं, स्थूलपणा कमी झाला की ती सगळे हार्मोन्स संतुलित होऊन तोही प्रॉब्लेम आपला कमी होतो. आणि काही गोळ्या आहेत की ज्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं राईट कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरामध्ये निर्माण करण्यासाठी, तर त्या गोळ्या जर आपण केल्या तर हे हार्मोनचं जे असंतुलन आहे ते संतुलित होतं. पण स्वतःच्या मनाने कधीच कुठल्या गोळ्या घेऊ नका. ह्या सगळ्या गोळ्या ज्या आहेत आपल्या तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ यांना दाखवून आणि त्याचं निदान करून तुम्ही घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, असं ते नेहमी विचारतात की मूल होतं की नाही, तर असं काही नाहीये की जर समजा तुमचं ओव्ह्युलेशन आणि तुमचा नियमितपणा हा जर व्यवस्थितपणे जर पाळीचा व्हायला लागला, अंडे वाढायला लागले आणि त्याच्यानंतर अंडे व्यवस्थितपणे बीज जर फुटत असेल, बाहेर येत असेल आणि मग त्यावेळेस ते फलित होणं व्हायला काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे तुमच्या मनातली शंका काढून टाका की एकदा जर PCOS झालं की नेहमीच सगळंच काही टेस्ट बेबीला जावं लागतं, असं काही नाहीये. तर तुम्ही प्रयत्न करू शकता, हे तुमच्या हातात आहे. तुमची जी जीवनशैली आहे ती ह्या जीवनशैलीमध्ये बिघाड झाल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जातो आहोत. त्याच्यामुळे मनातली भीती काढून टाका. तर मला असं वाटतं की तुम्ही बिलकुल घाबरून जाऊ नका आणि या समस्येवरही उपाय आहेत आणि याच्यानंतर तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता. धन्यवाद.